महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। बंद करा प्रायव्हेट संस्था, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट बंद करा, बंद करा, बंद करा, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा। महिला बचत गट। मॅडम, आज सुभेदारी विश्रामगृह या ठिकाणी आज महिलांची मोठी बैठक पाहायला मिळाली। बैठक संपन्न झाली। काय बैठकीचं नियोजन काय होतं? बैठकीचे नियोजन असं आहे, प्रथम मी माझ्या ओळखीपासून सुरुवात करते। माझं नाव पुष्पा विलास सोनवले, मी सांगलीची असून मी माझी नगरसेविका आहे। मग मी आता जे शहरस्तरीय वस्तीस्तरीय संघ आम्ही महिला बचत गटांचे स्थापन केले, इथं प्रत्येक महिला ही शहराचं प्रभुत्व करणारी महिला आहे। त्यामुळे ह्यांच्या वतीनं आम्ही आज इथं 36 जिल्ह्यात 36 महिलांना बोलवलं आहे आणि यामध्ये आमचा जे पुढचा प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट आहे, आपण कुठल्या पद्धतीने आपण काम करणार आहोत महिलांसाठी, सामाजिक असू दे, आर्थिक असू दे, त्यांचं बळकटीकरण असू दे, सक्षमीकरण असू दे, ह्याच्यावरती आमची ही मीटिंग असणार आहे। ह्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्र लेवलला एक बॉडी बनवलेली आहे। त्या बॉडीचं नाव आहे वीरांगना महिला बहुउद्देशीय संस्था म्हणून ठेवलेलं आहे। आणि या बॉडीच्या माध्यमातून आम्ही ज्या तळागाळातल्या गरीब गरजू महिला आहेत, शहरी भागातल्या असू दे अथवा ग्रामीण भागातल्या असू दे, अशा महिलांना सक्षम करण्याचा मोठा आम्ही धरतोय या आजच्या मीटिंगमध्ये। यामधून आम्ही त्यांना आर्थिक शासकीय ज्या आहेत योजना, त्या सर्व योजना प्रोव्हायडेशन करून त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं करता येईल, हा आमच्या संघटनेचा मोठो आहे। त्यामुळे या दृष्टिकोनानं मी प्रत्येक शहरस्तरीय संघातली एक ॲक्टिव्ह महिला इथं बोलवलेली आहे, ज्या माध्यमातून आम्ही महिलांमध्ये ग्रुपिझम करून आपण कुठल्या कुठल्या लेवलला त्या महिलांसाठी आपण त्या महिला तळागाळापर्यंत पोहोचू आणि त्यांच्यासाठी काय चांगल्या योजना आपण राबवू शकतो, त्या महिलांना संघटन करून त्यांच्यामध्ये। आता तुम्ही पाहताय माविम ही संघटना, तुम्ही पाहताय माविमचे कितीतरी घोटाळे आहेत ॲक्च्युली, तर ते घोटाळे कुठल्या पद्धतीने गेलेत। आम्ही लोकल लेवलला जेव्हा काम करतो ते माविमच्या दृष्टिकोनानं आम्ही पाहिलं कितीतरी महिलांची फसवणूक केली गेलेली आहे माविमच्या माध्यमातून। उमेद योजना, आता धुळ्याची केस आहे, स्वतः आता झाली आहे, त्यांचा पण भ्रष्टाचार आहे, आंदोलनाला उतरलेत। ते का करतायत? काही प्रायव्हेट सेक्टर असे आहेत उभा राहिलेत। आता एक सांगा, हे जर शासकीय बचत गटातल्या शासकीय संघ आहेत तर यांना शासनाचा फंड डायरेक्ट मिळाला पाहिजे का प्रायव्हेट सेक्टरकडून मिळाला पाहिजे? डायरेक्ट मिळायला पाहिजे। तर इथं काय केलं जातं, आपल्या मंत्रीच माविम जे प्रायव्हेट सेक्टरचं प्रभुत्व करतात, आपल्या तटकरे मॅडम, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली, दोन्ही वेळा आम्ही त्यांना मंत्रालयामध्ये जाऊन भेटलो, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली, सुनील पवार मॅडमना पण आम्ही रिक्वेस्ट केली की बाबा की जो फंड आहे, आता आमचा जो फंड येत होता तो दिल्ली केंद्र सरकारकडून येत होता, 60% आम्हाला दिल्ली केंद्र सरकार आणि 40% राज्य सरकार। पण गेली 2 वर्ष आमचा फंड थांबलेला आहे। तो फंड थांबल्यामुळे शहरी भागातले जे बचत आहे, शहरी गरीब गरजू लोकांसाठी जे आपण बचत गट फॉर्म केले, त्यांना फंड नसल्यामुळे आम्हाला कुठल्याच योजना देता येत नाही। तर त्या संदर्भात आम्ही महाराष्ट्र लेवलला दिल्लीला पण आम्ही जाऊन आलो, जिथे योजना चालू करण्यासंदर्भात पत्र देऊन आलो आम्ही। डायरेक्टर सरांना गेलो, परत तिथल्या आपले मंत्री आहेत, हाऊसिंग अँड अफेअर्सचे मंत्री मोहनलाल खट्टर सिंग यांच्या इथं पण जाऊन आलो, तिथं देऊन आलो। पण राज्य लेवलला जर असे गट जर फंड नसेल तर स्टॉप होतात। तर आम्ही मंत्रालय लेवलला जाऊन येऊन सुद्धा पण त्याच्या प्रतिक्रिया दिल्या जात नाही। त्यांचं म्हणणं आहे तुम्ही आमच्या माविममध्ये मर्ज व्हा, आमचं प्रॉपर एक सेक्टर आहे, आमचे स्टाफ आहे, 2200 स्टाफ आहेत आम्हाला ह्याला शहरी विभागीय ह्याला, तर हे शासकीय आहेत। आणि माविम काय करतंय, ते प्रायव्हेट त्यांचं एक टेंडर आहे, त्या टेंडरमध्ये तुम्ही मर्ज व्हा, म्हणजे तुम्हाला आम्ही कापायला चालू करतो पैशाला। प्रत्येक सेवा शुल्कच्या अंडर त्यांनी पैसे एवढे त्या स्वतःच्या बिल्डिंग्स तयार केल्यात त्यांनी। आणि महिलांना योजना, तुम्ही म्हटलं महिलांना योजनेच्या नावाखाली लूट केली जाते महिलांची, ती लूट थांबवली पाहिजे। आणि आमची रिक्वेस्ट आहे नगर विकास विभागाकडून त्यांना माविमला पैसा प्रोव्हाइड केला, 913 कोटी रुपये त्यांना दिले जातात उमेद आणि त्या माविमला। तर ते 913 कोटी फक्त ग्रामीण भागासाठीच मंत्री आहेत का? त्या शहरी भागासाठी मंत्री नाही आहेत का? फंड देणं गरजेचं आहे। त्यांच्या पीएला बोललं तर त्यांचं उद्धट उत्तर येत आहे, ते सांगतात तुम्ही सरळ माविममध्ये या। आणि माविममध्ये जायचंच का? शहरी भागाला आमचं वेगळा सेटअप आहे ऑलरेडी आणि केंद्राचा सेटअप आहे हा, केंद्र आणि राज्य शासनाचा। तर तुम्ही असं प्रायव्हेटायझेशनसाठी तुम्ही आम्हाला फोर्स नाही करू शकत। तर माझी रिक्वेस्ट आहे आणि माझी खरंच विनंती आहे तटकरे मॅडमना पण आणि सुनील पवार मॅडम, इव्हन दो आमचे सीएमना पण रिक्वेस्ट आहे, आम्ही जाऊन प्रत्येक वेळी भेटण्याचा प्रयत्न केलाय त्यांना, पण आमची भेट झालेली नाही। ते थलपती विजयचं उदाहरण घ्यावं, तो माणूस स्वतः जातो खाली, आमच्या सीएमला स्वतःला भेट द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो, पीएला फोन लावावा लागतो, मंत्रालयामध्ये जाऊन आलो तरी भेट देत नाहीत। नगर रचना खात्याकडचा जो निधी आहे, तुम्ही आता बोलले तर तुम्ही आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा पत्र देऊन आलो आणि आमचे त्यांना पण आम्ही स्पेशली भेट मागतोय आता की आम्हाला नगर विकास विभागाकडून डायरेक्ट देण्यात यावा। आम्हाला माविमच्या अंडर, महिला बाल कल्याणच्या अंडर असून जर आम्हाला न्याय मिळत नसेल महिलांना, तर आम्हाला महिला बाल कल्याणची गरज नाहीये।
आम्हाला नगर विभागानं डायरेक्ट द्यावा अशी एकनाथ शिंदे साहेबांना माझी रिक्वेस्ट आहे. आणि प्लीज हा जर व्हिडिओ पाहत असाल तर कृपा करून आम्हा सर्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी, जर तुमचं खरंच मोठं महिला सक्षमीकरण असेल तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही शहरी भागातल्या बचत गटाने, शहरी भाग शस्त्र संघांना बळकट करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट निधी द्या. माविम ह्या टेंडरला तुम्ही सपोर्ट करू नका. माविम हे प्रायव्हेट सेक्टर आहे. प्रायव्हेट सेक्टर स्टॉप करा. आतापर्यंत मोदींनी जे प्रायव्हेट सेक्टर घेतलंय ते स्टॉप करा. लोकांचा बंड चाललाय, आता तो बंड आम्हाला करावा लागेल आणि आम्ही मंत्रालयामध्ये ठिय्या आंदोलन बांधू याच्यासाठी. यासाठी आम्ही आज मीटिंग घेतोय की आमचा जो फंड थांबवण्यात आला आहे तुम्ही का थांबवला जातो. मॅडम, राज्यभरात किती महिला बचत गट आहे आणि किती महिला त्याच्यात सहभागी आहे? 10 लाख बचत गट आहेत आपल्याकडे. आता हे महाराष्ट्रात 10 लाख शहरस्तरीय फक्त. डे ॲन्युलम हा आपला नाव आहे, दीनदयाळ अंत्योदय योजना. याच्या अंडर 10 लाख बचत गट आहेत आणि त्याच्यामध्ये संस्था पण तितक्याच आहेत आणि टोटल 2500 स्टाफ आहे काम करण्यासाठी. तरी मावी म्हणते तुमचे बचत गट आमच्यात येऊ देत आणि मग आम्ही तुम्हाला फंड देतो. हे काय तुम्ही डिक्टेटरशिप चालू केली आहे का? तुम्ही मालक आहात का? आमच्या टॅक्सचा पैसा जातो तुम्हाला आणि तोच टॅक्सचा पैसा तुम्हाला खाली आम्हाला देताना प्रॉब्लेम येतोय. मग हा दुजाभावपणा का करताय तुम्ही? खुर्च्या सोडा मंत्र्यांनी सगळ्यांनी. जमत नसेल तर आम्ही बसून करतो. आम्ही इथं शहरस्तरीय संघावरची काम करतोय. शहरस्तरीय संघावर आम्ही ज्या महिला आहेत त्यांना पगार नाहीये, बिन पगाराचं काम करतोय आम्ही. एक महिन्याला पगार नाहीये. स्वखर्चाने आम्ही इथं आलोय. स्वखर्चाने आम्ही मुंबई, मंत्रालय, सगळ्या दिल्ली वगैरे फिरून आलोय सगळ्यांकडे विनंती करून. जर तुम्हाला पगार घेऊन कामं होत नसतील तर खुर्च्या सोडा. आम्ही त्या खुर्ची फुकट काम करतो. 2017 पासून सर्व माणसं तयार आहे. आणि मला ऑल महाराष्ट्र बचत गटातल्या प्रत्येक महिला तुम्हाला मंत्रालयामध्ये ठिय्या आंदोलन दिसेल. जे जंतर मध्ये झालं, जंतर मंत्र त्याच्या उलट डबल तिथे दिसेल तुम्हाला. त्यामुळे हे आत्ताच आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आम्हाला या लेवल पर्यंत जाऊ देऊ नका. आम्हा सगळ्या महिलांना न्याय द्या. खरंच सक्षमीकरणाचा मोठा असेल तर आम्हाला खरंच मदत करा. अन्यथा मग होणाऱ्या परिस्थितीला तुम्ही कारवाई आम्ही करूच. काय करायचंय